निघालो आहे पुन्हा परतीच्या प्रवासाला. पावसमधले 4 दिवस संपून नेहमीप्रमाणे आम्ही चाललो आहोत मुंबईच्या दिशेला रवाना होतोय. प्रवास सुखरूप होती देवाजवळ प्रार्थना केल्यानंतर बंगल्याचा राम राम देऊन आम्ही निघालो. टाळं लावून घराला पुन्हा मुंबईच्या दिशेने जाताना बंगला एकटा पडल्यासारखं वाटतं आणि मन हेलावून येतं. मित्रांनो, वर्षातून 4 वेळा जरी फेऱ्या मारलात तरी मुंबईकडे जाताना थोडंसं मन हेलावते. 4 दिवस विश्रांतीचे आणि ते आता पुन्हा धकाधकीत जीवनात जाऊन आम्हाला पुन्हा तीच मुंबई, तेच काम, तेच रुटीन. चला मुंबईकडे. उक्षी रस्त्यावरून वर आल्यानंतर आम्ही संगमेश्वरला आम्ही फणस घ्यायला थांबलो. उद्या वटपौर्णिमा आहे आणि कोकणात आल्यानंतर फणस घेऊन जाऊया. मित्रा, कोणतं गाव आहे? आमचं गाव हे उक्षी आहे. आमचं गाव कोळंबे. तुम्ही कोळंबेचे? तिथून पुढे माहिती आहे मला, तो ब्रिज आहे. हां, कोळंबे. होय होय होय, तुम्ही कोळंबेचे. हे गाव उक्षी आहे ते मला माहिती आहे. हो, ते आम्ही आता खालूनच आलो. गणपती. हां, नाही गणपती रत्नागिरीवरून आलो आम्ही. हा सिजनेबल धंदा फणसाचा. आणि 2 महिने प्रॉपर कोकणातच राहतो का मुंबईला? कोकणातलाच. सही आहे. काहीतरी व्यवसाय करत राहायचा. सिजनेबल कोकणातला मनुष्य पुढे गेला पाहिजे आपला मराठी माणूस. नाव काय? माझं नाव साहिल चव्हाण. साहिल चव्हाण. चल, धन्यवाद. सकाळी निघालोय 8 वाजता आणि पोटात काही नाही, नाश्ता करायचा होता. मध्ये पाहिलं मुळे मिसळ तिथे नाही मिळाली. आता आम्ही आलो मैत्री पार्कला. आम्ही मैत्री पार्कला नाश्ता करतो, बघूया काय मिळते. काय का नाश्ता करायला भूक लागली मरणाची. मला हात धुवून घेतो. मागच्या साईडला बॅक साईडला नदी आहे. नाश्ता घ्यायला मी खूप भूक लागली आहे आणि जेव्हा मस्तपैकी सकाळच्या नाश्त्याला परतीच्या प्रवासामध्ये आम्ही नाश्ता करायला थांबलोय. मम्मी बोलते काय व्हॉट्सअपवर मेसेज नाही, काय नाही निघाले. तू कर ना. अरे व्हॉट्सअप टाकतात ना, फोटो नाही निघतात. आता टाकतो ना. योगेश कॉफी पितोय आणि कॉफी खूप आवडली योगेशला. कॉफीच नाही, नाश्ता पण छान आहे मैत्री पार्कमध्ये. संगमेश्वरला कोळंबे गावाच्या पुढे आल्यानंतर मैत्री पार्क हॉटेल आहे. खूप छान घरासारखी टेस्ट आहे, घरच्या जेवणासारखी. आणि कोळंबे गावाच्या पुढे संगमेश्वरमध्ये एक हॉटेल हे आहे मैत्री पार्क. खूप छान जेवण आहे, म्हणजे घरगुती जेवणासारखं जेवण आहे. नाश्ता एवढा सुपर्ब होता. खूप छान मिसळ होती. पुण्यात मिसळ खाली त्याची आठवण झाली आम्हाला. कटवडा पण छान होता. पोहे पण ट्राय केले, ते पण छान होते. कॉफी, चहा एक नंबर. जेवणाची रेट पण नक्की विजिट इथे मैत्री. कोळंबे गावावरनं आलात हा इथे मैत्री बागचं बोट तुम्हाला दिसेल. निधळेवाडी. मुंबईला जाता जाता रविवारचं मार्केट पाहिलं आम्ही सावर्ड्याचं रविवारचं मार्केट. उद्या वटपौर्णिमा आहे, बघूया काय मिळते काय म्हणून सहज उतरलोय. हे काय रे? संपलं मार्केट. दुसरं पण आहे ना, तो काय मोठं आहे रे. खूप मोठं मार्केट आहे ना सावर्ड्याचं.
कोयता घ्यायचा आहे कोयता. काहीतरी भाव कर रे. कोयता घ्यायचा आहे ना तुला, घेतोय? नाही हो दादा. आणि हे सावर्डा आतमध्ये खोतवाडी आहे. हा सावर्ड्याचं मार्केट भरतो, सगळ्यांना माहिती रविवारचं फेमस मार्केट आहे आपला. आणि मस्त सुंदर अशी नदी वाहते खाली. आणि आम्ही होल्ड केला इथं, पुन्हा एकदा थांबलो आहे. फक्त वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी आम्ही थांबलो आहे. तुम्ही पाहू शकता इथे खूप सुंदर कोकण स्वर्ग. पुन्हा एकदा हेच वाक्य वारंवार. इकडे रायगड किल्ला आहे बघा, आपण पाहू शकता. महाड आहे आणि महाडला थांबलो आहे. हो तिकडे रायगड किल्ला असेल. खूप छानसं असं वातावरण निर्मिती. ₹20 वाटत बोलतात. हे किती, हे कसं आहे? 20चं वाटा आहे जांभळं. जांभळं आहेत फक्त. करवंद कुठे आहेत? करवंद तो कसा वाटा आहे? 50 ना. वडपौर्णिमेचा भाव वाढला आहे. 50 आहे. घे चल. सावट आहे का? जबरदस्त सावट आहे. चल घे काय ते, चल पुजायचं आहे आपल्याला काय काय. वेगळे आहेत वाटे. सावट भाई उद्या वडपौर्णिमा आहे आणि जांभळं आणि करवंद शोधून जमलो. कोकण असो तर मुंबई सेम भाव आहे. असो काही पण असो. आणि आंबे तर मिळतच नाही आहेत, छोटे छोटे कच्चे आंबे आहेत. तरी पण आम्ही बायकांसाठी आमच्यासाठी ना बायकांसाठी जांभळं आणि करवंद घेतलेली आहेत. बघू. माणगाव आणि इंदापूरच्या मध्ये आम्ही फरसाण घेण्यास जमलो आहे. आणि हे फरसाण हे फेमस दुकान आहे, गणेश फरसाण मार्ट. आपण जे पाहू शकता मोठं दुकान आहे. व्हरायटी आहे इथे आणि फुल फेमस आहे. फुल व्हरायटी आहे ना. व्हरायटी पाहिजे ते घे. त्यांच्या स्वतःचं प्रॉडक्ट आहे हे. हा आपण पाहू शकता इथे. वेगळं फरसाण आहे. त्यानंतर इथे आपण पाहू शकतो चकली आहे, तुकडा चकली. त्यानंतर इकडे आपण ही शेजवान चटणी, आपण मामकीन बोलतो ना, शेजवान चकली देखील आहे. इथे वेगवेगळे आयटम आहेत. इथे आपण पाहू शकता. हा आय थिंक मक्का चिवडा जो बोलतात, तो मक्का चिवडा पण आहे. म्हणून तर गणेश फरसाण मार्ट हा फेमस आहे. इथे गणेश फरसाण मार्ट हा बदंग चिवडा. ही भावनगरी चकली. ते आहे भडंग चिवडा. पुन्हा एकदा कोकणात आल्यानंतर माणगाव आणि इंदापूरच्या मध्ये जर का आपण पाहिलात गणेश फरसाण मार्ट, व्हरायटी खूप आहे इथे. आपल्या स्नॅक्स जे पाहिजे ते आपण घेऊ शकता. उत्पादन गणेश फरसाण मार्ट, काशेने, इंदापूर, जिल्हा रायगड. मग भाऊ हे बघा, हे आपण पाहू शकता इथे स्पायसी बनाना चिप्स आहेत. लाडू नाही, ओनली फरसाण अँड वेफर्स. हा मक्का चिवडा जो फेमस आहे इथला, खूप छान. याची क्वालिटी आणि क्वांटिटी खूप छान आहे. हा पोटॅटो वेफर्स. स्पायसी बनाना चिप्स. अरे बकेट घेते तू भाई. भरपूर घेणार आहेस. म्हणजे त्याची क्वांटिटी आणि प्राईस पण दिलेली आहे बघा. हा मिरी केला चिप्स. 250 ग्रॅमचा ₹80. त्यानंतर इथे आपण पाहू शकता हा जो आहे
स्पायसी बनाना चिप्स. हा स्वीट बनाना चिप्स 200 ग्रॅम 80 रुपये आहे. स्पायसी बनाना चिप्स 200 ग्रॅम आहे. आपण जर का माणगाव आणि इंदापूरच्या मध्ये आला तर हा कशेने इंदापूरचा जो कशेने गाव आहे, इंदापूर आणि माणगावच्या मध्ये रायगडला डिस्ट्रिक्ट रायगड येतो. आणि ह्या ज्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे इथे आला अवश्य भेट द्या. फरसाणचं खूप फेमस असं छानचं असं दुकान मारलेला. थोडंफार चटरपटी खाल्लेला चटरपटर हो बरोबर. पण जेवलास तू? नाही. आणि 5ला जेवतो 5ला रडतोय. येतात आहे सांगू का त्यांना? मी पाव खाणार पाव. ओके. असं चटरपटी जरा जास्त जेवण राहणार. पण योगी टेस्ट कशी आहे पक्का? जास्त जेवणापेक्षा आम्ही लाईट जेवणाचा प्रयत्न केला आहे. आम्ही आमलेट पाव आणि भुर्जी पाव, त्यात पण योगी समाधानी ना, म्हणजे संपला विषय संपला. भुर्जी चपाती ओके. हॉटेल कुमार वाकणपाटीच्या पुढे आम्ही जेवायला बसलो. म्हणजे भुर्जी चपाती, आमलेट पाव आणि चिकन चपाती खाल्ली. रिजनेबल प्राईसमध्ये आम्हाला जेवायला मिळायचं. खूप छान असं घरगुती जेवण मिळालं आम्हाला. खूप छान असं जेवण होतं. बेस्ट ना. चला छान जेवण होतं दादा. प्रॉपर या गावचे कोकणी माणूस. एक नाव काय? संजय वाघमारे. अरे वाघमारे एक नंबर. आम्हाला तिथे आम्ही कुठे मागच्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो पण इथे जेवलो. आमलेट पाव आणि चपाती एक नंबर घरगुती जेवण होतं छान. पुन्हा आम्ही विजिट देऊ नक्की. हां ओके. मित्रांनो मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये तुम्ही जेवता पण वाकणपाट्याच्या समोर अपोजिट साईडला हॉटेल कुमार ह्या देखील इथे देखील लक्ष द्या. खूप छान असं सुंदर घरगुती जेवण आहे. भुर्जी बोला, चिकन बोला, छान बनवतात. त्यांची आई स्वतः सक्षम आहे इथे. कितीही असे वय झालं असेल तरी आणि स्वतः नवरा बायको ते स्टॉल चालवतात, हॉटेल चालवतात. त्यामुळे तुम्ही अवश्य भेट द्या हॉटेल कुमार. आणि हा आहे आमचा अतल सेतू. 250 रुपये टोल देऊन मध्ये घेतोय इथून जाऊ शकतात. ड्रायव्हिंग करायला मस्तच आहे. टाईमचा तुम्हाला 20-30 मिनिटाचा फरक पडतो. डायरेक्ट तिकडून पनवेल वाशीवरनं गेलात तर, आणि इकडून गेलात तर तुम्हाला 20-30 मिनिटं कमी पडेल. ज्यांना बॉम्बेवाल्यांना जायचं आहे, हां कोल्हापूरला डायरेक्ट जायचं आहे, त्यांना हा ब्रिज एकदम चांगला आहे. बाकी ज्यांना घाटकोपर मध्येच कुठे उतरायचं आहे, कटआउट करायचं आहे, तर त्यांना परत ईस्टर्नला ट्रॅफिक भेटू शकतो. अखेर हा मुंबई गाठली असा आमचा परतीचा प्रवास. मित्रांनो छोटासा ब्लॉग आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय श्रीराम.